तो गाईच तू गोमूत माझ्या नाकवा आम्ही ही रील शूट केली तिकडे ट्रॅक्टरवर पण तीच चालू झाली बघा काय कॉन्फिडन्स आहे का नाही आता भारी गाणं काढलं ते. तर आता गोपीनाथगडाच्या आतमध्ये एंट्री होत आहे आमची तर ते पूर्ण परिसर बघून तुम्हाला कसा वाटतंय ते छान कमेंट करा कारण आज आमच्या परळी एरियामधली सर्वात सुंदर अप्रतिम आणि त्याला काय म्हणतात की एक बोध घेण्यासारखी व्यक्तीची एक महान व्यक्तीची मूर्ती आहे. गुलाबाची किती भारी आहेत. हे घे की उषा सिंग, हे घे की. काका लुक इट दिस कशा आहे एक नंबर आका लयच गोऱ्या दिसायला लागला जरा उलसक बघा इकडं खरंच मला हे लय घे, हे घे. कोणता घ्यायचा हे बघ ना कसले फुलं भारी आहेत. ते गुलाबाचं फुल बघितलं की मला तुम्हाला प्रपोज मारा वाटते मला फुल दाखवी जाऊ नका खालीच बसा वाटतंय. होय आका परकोच मला की लय नको वाटतंय मला ते. हे गुलाबाचं फुल बघितलं की आकाला प्रपोज मारा अरे वाटते बापरे, मला तर लय न धगधगच होतंय. लागतंय तुम्हाला दगदगच येत होतंय आका लागतंय का नाही आका बघा सांदीतून कशा उचलून दिसायला लागल्यात गोरे बरोबर आहे, पण बरोबर आहे. आका अशा सांदीतून अशा नागिनी सारख्या उचलून दिसायला बघा जरा जवळ झूम करून घेते तुम्हाला जमतंय जमतंय घे. बघा पण छान दिसायला का नाही आका काय म्हणता तुम्ही गोपीनाथ गडाला पहिले ना आला पहिल्यांदा आले. हा पण भारी वाटायलं. होय कसली सीन आहे झाड भारी आहेत. किती शीज. मी उठणार नाही मतणार नाही घेतला वसा टाकणार नाही हं? मी थकणार नाही मी रुकणार नाही कोणासमोर कधीही झुकणार नाही है की नाही भारी? कोणासमोर कधीही झुकणार नाही आणि काय घे मला टाकून. असं घे तिला काढायला कसं येतं. फुल पण घे पाहिजे. आपल्याच मनावर आहे की आपल्याला काय मला बघा आपल्याला वरच्या वरल्यापेक्षा इथे छान या का काय आहे. तर गाईज पूर्ण गोपीनाथ गड बघितला तर खूप छान असं प्रसन्न वातावरण आहे इथलं तर शेवटी फोन यायला हो सगळं असतं या दिस इज अ गोपीनाथ गड राहू दे. काढायची का नका नका ग. अहो लय मोठी आहे छान काय आहे करायचं आता काही कामाला येत नाही. हीच हालायली डागा डागू डुगू डागू डुगू राहू दे नको नको मोडन राहू दे. चल मोडन उगा मला नाही भाई चल. लय मोठी आहे ना ती आका बर अय गोमू गोमू पहिल्या भारीचे घेऊ थोडी थोडी होय आका गोमू चला अपनी अपनी चप्पल पहनी है और चलिए हाँ नग नग चला कपडा नाही का आता ठेवायला कसा ठेवायचा. तिथं परस मध्ये ठेवून द्या ना नाही दूध लागेल ना. आणि तेव्हा थोडं पुसायला ह्याला आणि हे करा नाही लागत जाऊ चला चला.
थांबा मी एवढी इथे चलत चलत अशी आका आपल्या तिथे एक फोटो घेऊ. बरं मी येईल आता इकडे आलते बांगरीला तर मित्रांनो खूप असं सुंदर हे गोपीनाथ गडाचा परिसर आहे की ज्याने की डोळ्याचं पारणं फिटल असा. तर तुम्हाला कसा आवडला हा ब्लॉग तर कमेंट करून सांगा. आणि पूर्ण परिसर बघायचा असेल तर परळी पांगरी कॅम्पवर या तुम्ही आणि बघा. तुमच्या डोळ्यानं तुम्हाला खरंच वाटेल की हा खासच पूर्ण हे महाराष्ट्राची बीड जिल्ह्याची आणि परळीची शान आहे. त्यामुळं तुम्ही एकदा या बघा आणि कमेंट करा. चलो तो गाईज शेवटच्या ह्या ब्लॉगला एंड करते. टाटा बाय बाय. जय हिंद जय महाराष्ट्र.